नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असे दोडक्याची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, कढई गरम झालेली आहे। त्यामध्ये अर्धी पळी तेल काढून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा अर्धा चमचा मी मोहरी टाकलेली आहे, छोटा अर्धा चमचा जिरं, थोडीशी एकदम हिंग पावडर त्यात टाकणार आहे। कढीपत्ता, मिडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर माझ्याकडून पडलेली आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि एक पोपटी कलरची मिरची असं हे कुटून घेतलेलं आहे। 6 पाकळ्या लसणाच्या आहेत, अर्धा इंच आलं आणि एकदम छोट्या आकाराची पोपटी कलरची मिरची असं कुटून घेतलेलं आहे। चमच्याच्या मापानं 1 चमचा भरून गच्च अशा पद्धतीचं परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचं टोमॅटो एकदम छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये टाकायचं आत्ता चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला 1 मिनिटभर मी परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस एकदम बारीक करणार आहे। त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद, घरची हळद आहे बघा, मस्त असा कलर आलेला आहे। मीठ टाकल्यानंतर बघा असं पाणी सुटतं। 1 चमचा कोल्हापुरी मसाला आपला, आता ह्याला चांगलं परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। 300 ग्रॅम दोडका आहे बघा, त्याला बारीक कापून घेतला। एकदम कवळा होता त्यामुळे मी त्याच्या शिरा नाहीत काढलेल्या, एकदम बारीक होता। जरा निबार असला की नाही तर मग त्याच्या शिरा काढायच्या, कारण की त्या शिऱ्यामध्ये काय होतं मग धाग्यासारखं असतं। हा एकदम कवळा होता त्यामुळे मी शिरा काढला नाही। जर तुम्हाला आवडत नसला तर काढल्या तरी चालू शकतात। दोडक्याच्या शिराची चटणी, दोडक्याची सुक्की भाजी, दोडक्याची भजी सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। ह्याला काय करते, चांगलं परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही, अशा पद्धतीत कुटून घेतलेलं आहे। भाजून कुटलेलं आहे, कच्चे नाही आहे। ते पण मिक्स करायचं। गॅस केला होता मी मिडियम, ज्या टायमाला दोडका टाकला ना त्या टायमाला केला होता मिडियम। त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर, त्याचे देठं पण घेतलेले आहेत। आता 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं। ह्याच्यामध्ये मस्त असं परतून घेतलेलं आहे। मसाल्यामध्ये छान असं पाणी सुटलं जातं आणि बारीक गॅस करायचा, मोठ्या गॅसवर करायचं नाही। तर मसाले टाकताना पण कधी पण गॅस बारीक करायचं। घाई असेल तर तुम्ही मिडियम गॅसवर जरी केलं तरी चालेल। दोडका काय केला होता, कापायच्या अगोदर पण स्वच्छ धुवून घेतला होता आणि बारीक फोडी केल्यावर पण मी स्वच्छ धुवून घेतला होता। बारीक गॅसवर 10 मिनिटं मी झाकण ठेवणार आहे, पण एकदा हलवायचं। जर कढई जर आपली पातळ वगैरे असेल ना तर खाली लागेल। 10 मिनिटं झाकून ठेवलं होतं, असं पाणी सुटतं आणि हलवत राहायचं, आता खाली लागल वगैरे। त्याला कसं दोडक्याला गोसवड्याला पाणी सुटतं, पाण्याची गरज नाही, पण बारीक गॅसवर ठेवायचं बघा, वाफेवर खूप छान होतात। अजून ह्याला मी काय करणार आहे, 5 मिनिटं शिजवून घेणार आहे। अजून शिजलेलं नाही आहे ते बघा, अर्ध कच्चं आहे। थोडंसं अजून 5 मिनिटं मी ह्याला शिजवून घेते, 5 ते 7 मिनिट बारीक गॅसवर। परत झाकून ठेवलं होतं 5 ते 7 मिनिट, हलवलं नाही काय नाही। बघा किती मस्त अशी सुक्की भाजी झालेली आहे। आता ह्यातलं तुम्हाला सांगते, जर शेंगदाण्याचं कूट नको असेल तर काय करायचं माहिती आहे का, मूग डाळ भिजत घालायची, एक अर्धा तास जर भिजवली तरी चालेल, चांगली भिजली पाहिजे। आणि ती टाकायची कुटाच्या जागी मग ह्याच्यात, आणि जरी काहीच नाही टाकलं तरी पण चालू शकते। आणि ते असंच जसं वाफेवरच असंच करायचं, म्हणजे डाळ चांगली भिजली की नाही की त्याला शिजायला मूग डाळीला जास्त वेळ लागत नाही। त्याची पण खूप चविष्ट होते आणि अशी पण एकदा करून बघा, खूप चविष्ट होते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।